आज ना उद्या, उद्या ना परवा, कधी ना कधीतरी, 100 वर्षांनी, 1000 वर्षांनी, लाख वर्षांनी, पण कधी ना कधीतरी ते भोगावं लागेल. या संबंधातला विचार आपण बोलून आलो. अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कार्य शुभाशुभम नाभुक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपी. कितीही कोट्यावधी वर्ष गेले तरी आपण केलेलं कर्म हे नष्ट होत नाही. ते कोणत्या ना कोणत्या तरी रूपानं आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणून काल आपण थोडासा असा विचार करत होतो की कर्मयोग हे अशा पद्धतीनं मांडलं गेलेलं आहे. कर्मयोगाची मांडणी, कर्मयोगाचा सिद्धांत अशा पद्धतीनं मांडला गेलेला आहे की या सिद्धांताच्या रचनेमध्ये तुम्हाला कुठलाही दोष दाखवता येणार नाही. कुठलाही दोष. ज्ञानाच्या बाबतीमध्ये आपण द्वैत अद्वैताची भांडणं बघतो. ज्ञानाच्या बाबतीमध्ये यथार्थ अयथार्थतेचा वाद आपण पाहतो. भक्तीच्या बाबतीतही भक्तीच्या वेगवेगळ्या व्याख्या या दृष्टीनं आपल्याला विचार करता येतो. आपल्या भारतीय संस्कृतीचं हे वैभव आहे की इथं विचार परंपरांचं वैविध्य आहे. एकच एक विचारधारा घेऊन भारतीय संस्कृती कधी पुढे गेली नाही. एखाद्या विचाराचे विविधतेने विविध कंगोरे आपल्यासमोर भारतीय संस्कृतीने नेहमी मांडलेले. त्यामुळे विचाराच्या कोणत्याही प्रवाहाचा या संस्कृतीने आत्तापर्यंत विरोधही केला नाही, निषेधही केला नाही आणि द्वेषही केला नाही. आपल्या संस्कृतीमध्ये आपण पाहून घ्या, चार्वाकापासून ते उत्तर मीमांसेपर्यंत जी दर्शनं आपल्याला दिसून येतात त्याच्यामध्ये अत्यंत भौतिकवादाच्या चिंतनापासून ते अत्यंत वैराग्य संपन्न किंवा अत्यंत ज्याला आपण त्यक्त भावनेचा विचार जिथे प्रकट झालेला आहे अशा निवृत्तीवादापर्यंतचा विचार आपल्याला भारतीय संस्कृतीमध्ये दिसून येतो. या सगळ्याचं चिंतन जरी केलं तरी याच्यामध्ये भिन्न भिन्न वाद आहेत. ज्ञानशास्त्रामध्ये वाद आहेत, भक्तिशास्त्रामध्ये वाद असू शकतात. कोणी कोणती भक्ती मानतं, कोणी कोणती भक्ती मानतं, त्याच्या वेगवेगळ्या ऋषींनी केलेल्या वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला पाहता येतात. एक नारद महर्षींचं भक्तिसूत्र जर आपण बघितलं तर भक्तीच्या 3-4 व्याख्या स्वतः नारदांनीच आपल्याला एकाला लागून एक सांगितलेल्या दिसून येतात. तल्लक्षणाने वाच्यन्ते नाना मतभेदात असं म्हणून नारद महर्षीच आपल्याला या भक्तीच्या व्याख्यांच्या बद्दल मतभेद आहेत असं सांगतात. मग कथादिषु अनुरागः, पूजादिषु अनुरागः इति पाराशर्यः, कथादिषु इति गर्गः, आत्मरती अविरोधेन इति शाण्डिल्यः, नारदस्तु तदर्पिता अखिलाचारिता तद्विस्मरणे परम व्याकुलते इति. अशा पद्धतीच्या व्याख्या नारदांनी आपल्याला मांडलेल्या दिसतात. नारद महर्षी म्हणतात पाराशर म्हणजे व्यासांनी केलेली व्याख्या वेगळी आहे. भक्ती म्हणजे काय? भगवंताच्या पूजेमध्ये असणारं प्रेम म्हणजे भक्ती आहे. गर्गाचार्यांना विचारलं तर गर्गाचार्य सांगतात नाही, कथेमध्ये असणारा अनुराग म्हणजे भक्ती आहे. शांडिल्यांना विचारलं तर शांडिल्य सांगतात नाही, आत्मरती अविरोधेन. आत्मरती, आत्मस्वरूपाबद्दलचं निस्सीम निस्पृह असं प्रेम अंतःकरणामध्ये उदित होणं याला भक्ती असं म्हणता येतं. मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यभिधीयते. आचार्याने विवेक चूडामणीमध्ये आपल्याला हे मांडलेलं दिसून येतं. वेगवेगळ्या व्याख्यात नारदांना विचारलं, या सगळ्या व्याख्या तुम्ही सांगितल्या, तुमचं स्वतःचं मत काय आहे? त्यावेळेला नारदांनी हे सांगितलं, नारदस्तु तद अर्पिता अखिलाचारिता तद विस्मरणे परम व्याकुलते इति. नारद महर्षी म्हणतात आपली सगळी कर्म भगवंताला समर्पित करून भगवंताच्या विरहानं व्याकुळ होणं याला भक्ती असं म्हटलं जातं. भक्तीच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत. भक्ती ज्ञानाचं वेगवेगळं चिंतन, कोणी द्वैत मानतं, कोणी अद्वैत मानतं, कोणी विशिष्टाद्वैत मानतं, कोणी द्वैताद्वैत मानतं, कोणी पूर्णाद्वैत मानतं, कोणी केवलाद्वैत मानतं. प्रत्येकाच्या भूमिका वेगळ्या आहेत. ज्ञानाची मीमांसा करत असताना न्यायाने केलेली मीमांसा सांख्यांना मान्य होत नाही. सांख्यांनी केलेली मीमांसा ही आपल्याला अन्य कोणी वेदांताला मान्य होताना दिसत नाही, पूर्वमीमांसेला मान्य होताना दिसत नाही. पूर्वमीमांसेची उत्तर मीमांसेला ती मीमांसा मान्य होत नाही. ज्ञानाबद्दलचे मतभेद, भक्तीबद्दलचे मतभेद आहेत, पण आपण केलेलं कर्म आपल्याला भोगावंच लागेल याच्याबद्दल कुठल्याही शास्त्रामध्ये कोणीही मतभेद दाखवत नाही.
ही कर्मयोगाची महती आपण समजून घ्या. ज्ञानाबद्दलचे हे जे मतभेद निर्माण करणारे ऋषी आहेत ना, त्याच्यातला एकही सामान्य माणूस नाही आहे. द्वैत मताची मांडणी करणारे मध्वाचार्य सामान्य माणूस नाही, परमात्म्याचा अवतारच समजले जातात ना. रामानुजाचार्य विशिष्टाद्वैताची मांडणी करतात, भगवंताचा अवतारच समजले जातात ना. केवलाद्वैताची मांडणी करणारे जगद्गुरु शंकराचार्य भगवंताचा अवतारच समजले जातात ना. शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम सूत्रभाष्यकृत वंदे भगवंत पुनः पुनः अशी आचार्यांबद्दलची महती आपण नेहमी सांगतो. मधुसूदन सरस्वतीने आपल्या एका ग्रंथाच्या सुरुवातीला या संबंधात विधान करताना असं म्हटलंय की हे सगळे जे मतभेद निर्माण करणारे किंवा वेगवेगळी मतं मांडणारी जी आपापतः पटत नाहीत, अशी मतं मांडणारी ही कोणी सामान्य माणसं नाहीत. प्रस्थानभेदाच्या भाष्यात सुरुवातीला प्रस्तावना करतानाच मधुसूदन सरस्वतीने असं म्हटलंय, नाही ते मुनयो भ्रांतः सर्वज्ञत्वात् तेषाम. ते म्हणतात अरे हे कोणी भ्रांत पुरुष नाही आहेत, अज्ञानानं बद्ध पुरुष नाही आहेत जी वेगवेगळी मतं मांडतात ती. मग ते कोण आहेत? सर्वज्ञत्वात् तेषाम, ते सगळेच सर्वज्ञ आहेत. अशी सर्वज्ञता असून सुद्धा ज्ञानाच्या बाबतीतले मतभेद आहेत की नाही? आहेत. भक्तीच्या बाबतीतले मतभेद आहेत की नाही? आहेत. एक मत असं आहे, परमात्म्याशी एकरूप होऊन भक्ती करता येते. अद्वैत मताचं मत भक्तीच्या संबंधातलं मत असं आहे, एकरूप होऊनही भक्ती करता येते. सत्यपि भेदापगमे नाथ तवाहम न मामकी नस्त्वम सामुद्रो हि तरंगः क्वचन समुद्रो तारंगः. आचार्यांनी षटपदीमध्ये देवाला प्रार्थना करताना म्हटलंय, देवा सत्यपि भेदापगमे, तुमच्या आणि माझ्यातला भेद निवृत्त झाला, भेदाचा अपगम झाला, आपण अभेद स्वरूपाला प्राप्त झालो. पण तरीही देवा तुम्ही आणि मी एक झालेलो असलो तरी सुद्धा मी तुमचा आहे, तुम्ही माझे नाही. कसं नाही? आचार्यांनी त्याला उदाहरण दिलंय, समुद्र आणि समुद्रावरचा तरंग एकरूप असून सुद्धा तरंगांचा समुद्र नसतो, समुद्राचा तरंग असतो. तसं अगदी याच्या विरोधातलं मत आपल्याला द्वैत मतामध्ये दिसून येतं. ते म्हणतात की भगवंताशी एकरूपता नाही, भगवंताचा कायम दास होऊन राहणं यालाच भक्ती असं म्हणता येतं. ते म्हणतात एकरूपता होऊ शकत नाही, करण्याचं कारण नाही. जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत भगवंताचा दास होऊन भगवंताची उपासना करणं. भगवंताचा दास, दास्यम कर्मार्पणम तस्य कैंकर्यमपि सर्वथा, हेच दास्यत्वाचं लक्षण आहे. मतभेद आहेत ना, भक्तीच्या बाबतीत मतभेद, ज्ञानाच्या बाबतीत मतभेद, योगाच्या बाबतीत कदाचित मतभेद असू शकतील. परमात्मा प्राप्तीची जी जी साधनं आपल्याला सांगितली गेली त्या त्या साधनांमध्ये भिन्न भिन्न तत्ववेत्यांनी आपापली मतं मांडली. त्या मतांमध्ये कदाचित भेद असू शकेल, त्या मतांमध्ये विरोध असू शकेल. एकमेकाच्या खंडन मंडनामध्ये आपलं आयुष्य घालवणारे लोक आपल्याकडे होऊन गेले. काय केलं त्यांनी? जर आपल्या मताचा अभिनिवेश धारण करून आयुष्यभर दुसऱ्या मताचं खंडन करत बसले. झालं, पुष्कळ झालं. हे अजूनही चालूच आहे, नाही असं नाही. आपल्याला माहिती आहे का नाही माहित नाही, पण उभ्या आणि आडव्या गंधाची भांडणं अजून कोर्टामध्ये आहेच आहे. उभं गंध लावायचं का आडवं गंध लावायचं चालूच आहे, आणि हे चालतच राहणार आहे. अर्थात ते जिवंतपणाचं लक्षण आहे, हा भाग वेगळा, पण हे चालत राहणार आहे. अभिनिवेश असतात, अभिमान असतात मतांचे. आपलंच मत खरं आहे असं मांडण्याची एक अहमहिका लागलेली असते. मान्य आहे, ते सगळं मान्य आहे, पण हे मतभेद आहेत एवढंच मला आत्ता सांगायचं. परंतु आपण केलेलं कर्म आणि त्या कर्माचं प्राप्त होणारं फल या दोन्ही मधली अगतिकता आणि अपरिहार्यता याच्याबद्दल अजून कोणीही आपले मतभेद प्रकट केलेले नाहीयेत, कारण ते मतभेद निष्पन्न होऊच शकत नाहीत. ज्ञान कशाला म्हणावं? भांडण होऊ शकतं, पण केलं कर्म भोगावंच लागेल याच्यात भांडण होऊच शकत नाही.
जे दोन महात्मे, जे दोन दार्शनिक एकमेकांचं तोंड बघत नाहीत ते या मतावर एकत्रित येतात. त्यांचं एकमत होतं, करावे तसे भरावे. सगळ्यांना मान्य आहे. मग ते द्वैत्यालाही मान्य आहे, अद्वैत्याला मान्य, विशिष्टाद्वैती मतालाही मान्य, द्वैताद्वैतीलाही मान्य, सांख्यांनाही मान्य, नैयायिकांनाही मान्य, योगालाही मान्य, वैशेषिकांना मान्य, चार्वाकालाही मान्य. जो चार्वाक पुनर्जन्म मानत नाही, जो चार्वाक पूर्वजन्म स्वीकारत नाही, तो चार्वाक सुद्धा कर्म करताना ते असं असलं पाहिजे की ज्याचा परिणाम म्हणून आम्हाला सुख मिळालं पाहिजे हे मान्य करतोय. कर्मयोगाची महती आपण समजून घ्या. बाकी सगळ्यामध्ये मतभेद आहेत, पण कर्मयोगामध्ये मतभेद नाही. आपण केलेलं कर्म आपल्याला भोगावंच लागतं, कारण ते प्रारब्ध रूपानं आपल्या जीवनामध्ये येतं. निर्दुष्ट अशा पद्धतीची ही योजना आहे. हा योग निर्माण केला, हा योग मांडला गेला अत्यंत निर्दोषपणानं. आपण काल बोलून आलो त्या संबंधामध्ये, आपण चिंतन करून पहा. काल आपण असं बोललो होतो की निर्दोष संरचनेचा आदर्श म्हणजे कर्मयोग आहे. नाहीतर कितीही मोठा, कितीही ज्ञानी, त्या क्षेत्रातला कितीही मोठा पारंगत असला आणि कसंही सॉफ्टवेअर निर्माण करणारा असला तरी त्याच्यातून मधले मार्ग काढणारे त्याच्यापेक्षा हुशार लोक असतातच ना. तुम्ही कसंही करा, किती सिक्युरिटी सिस्टीम लावा त्याच्या मागे, कितीही पद्धतीनं, तरी सुद्धा आपल्या खात्यातले ऑनलाईन पैसे चोरणारे लोक आहेच आहेत. तुम्ही किती प्रयत्न करा, आहेच आहे. तुम्ही किती भक्कम कायदा तयार करा, त्याच्यातून पळवाटा काढणारे असतातच. मग ते शब्दाच्या माध्यमातून काढतील, आणखीन कशाच्या माध्यमातून काढतील, पण बरोबर काढतील एवढी गोष्ट नक्की. त्याच्यातला दोष पकडून. पण कर्मयोगाच्या बाबतीमध्ये अशा पळवाटा आत्तापर्यंत कुणालाही काढता आलेल्या नाहीत. आपण केलेलं कर्म कदाचित आपल्याला या जन्मामध्ये भोगावं लागलं नसेल. आपण या जन्मात अशा भ्रमात राहू की मी केलाय पाप पण मला भोगावं लागलं नाही, चुकवलं की नाही, पण पुढच्या जन्मी येईल तेव्हा दुप्पट येईल ही भीती आमच्या मनात मरेपर्यंत राहतेच. कारण कर्मयोगावर आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे. मी केलेलं पाप मला चुकवता आलं, याच्यामध्ये आपला चाणाक्षपणा, आपली हुशारी, आपली बुद्धिमत्ता खर्च करण्यामध्ये जीवनाची धन्यता जर आपण मानत असू, तर दुसऱ्या बाजूनी ही भीती आपण आपल्या मनातली मान्य केली पाहिजे की आज जरी आपण हे चुकवलेलं असलं तरी उद्या परवा कधी ना कधी तरी आपल्याला हे भोगावं लागणार आहे. ही भीती सुद्धा आमच्या अंतःकरणामध्ये राहतच असते. त्यामुळे पाप करणारा कदाचित उजळ माथ्यानं मिरवताना दिसेल, पण एकांतामध्ये त्याचंच मन त्याला खात असतं. आपण बघा प्रयत्न करून म्हणजे त्या अर्थाने नाही, बघण्याचा प्रयत्न करा असं मला म्हणायचं होतं. किती जरी काही जरी असलं तरी कुठे ना कुठेतरी मग त्याच्या परिहाराकरता त्यांचे प्रयत्न चालू असतात. समाजामध्ये मिरवताना कदाचित उजळ माथ्याने मिरवतील, कदाचित विद्वान म्हणूनही गणले जातील समाजामध्ये, पण एकांतामध्ये गेल्यानंतर काय, त्यांचं पाप त्यांच्या मनाला टोचत राहतं. कारण त्यांना माहिती असतं आपण काय केलंय. म्हणून कर्मयोगाने कुणालाही सुटका दिलेली नाही. याला अपवाद नाही आहे. नियमाला अपवाद असतात असं म्हणतात. अपवाद दाखवायचाच झाला तर दाखवता येईल, येणार नाही असं नाही. पण आपण कर्म केलं ते आपल्याला भोगावं लागलं नाही असं होत नाही.